अंतरवाली साराटीमध्ये व वडी गोधरी येथे सुरू असलेले ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मण हाके व ॲडव्होकेट मंगेश ससाणे तसेच नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आज सोमवारी 23 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या तर्फे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। सगळे सोयरे आदेशाला आमचा पूर्णपणे विरोध आहे। त्याचबरोबर 57 लाख नवीन कुणबी नोंदी रद्द करण्यात याव्यात, यासाठी आम्ही सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या माध्यमातून उपोषण करत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे। अनिल लोहार राहणार महाबळेश्वर जिल्हा सातारा आणि बबनराव झोरे राहणार सातारा यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। माझं नाव अनिल मारुती लोहार, महाबळेश्वर तालुका ओबीसी संघटना अध्यक्ष, सातारा जिल्हा ओबीसी संघटना भरतराव लोकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज अंतरवाली सराटी आणि वडीगोधरी येथे माननीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी हाके साहेब, नवनाथ वाघमारे साहेब आणि भरत ससाणे यांना समर्थन देण्यासाठी मी आज पश्चिम महाराष्ट्र सातारा जिल्ह्यातून उपोषणाला माझे सहकारी बबनराव झोरे आणि मी आज उपोषणाला बसत। उपोषणाचा मूळ मुद्दा जो आज अंतरवाली सराटीतून उपस्थित झाला की जे सगळे सोयऱ्याचा अध्यादेश जे सरकारनं काढण्याची जे अतिघाई चालू केलेली आहे तो अध्यादेश काढण्यात येऊ नये हा पहिला मुद्दा। आणि ह्याच्या आधीचा जे 57 लाख कुणबी नोंदणी ज्या केलेल्या आहेत त्या ताबडतोब रद्द कराव्या। निजामशाहीच्या ज्या कुणबी नोंदी आहेत त्या रद्द कराव्या। या रद्द करण्यासाठी आणि आमची जातनिहाय जनगणना ताबडतोब सरकारनं करावी या कारणास्तव आणि हे सरकारनं आम्हाला करून द्यावं म्हणून आम्ही सरकारशी भांडण्यासाठी आज उपोषणाला बसत आहोत। आमचं मूळ मुद्दा तर मराठा समाजाशी भांडण अजिबात नाहीये। आमचं भांडण आहे ते सरकारशी आहे। कारण SWR मध्ये जे मराठा आरक्षण होतं त्याच्यातून त्यांना चांगल्यापैकी सवलती मिळत होत्या। आज आमच्या 370 जातीमध्ये जर आज मराठा कुणबी म्हणून जर नोंदणी केल्या तर मुळातच आम्हाला मिळणार आणि त्याच्यातून जर आम्ही आमच्या मराठा समाज बांधवाला द्यायचं म्हटलं तर आम्हालाच मिळत नाही तर त्यांना आम्ही कुठून देणार। सरकारनं त्यांना योग्य त्या रीतीनं त्यांचं आरक्षण जे आहे SWR मध्ये तेच पुन्हा त्यांना पुनर्जीवित करावं आणि त्याच्यातून त्यांना द्यावं। आमच्यात आणून विनाकारण मुळात आम्ही 370 त्याच्यात जर हे आणून बसवले 57 लाख 58 लाख जे काय बसवले जातील आम्हालाच मिळणार तर त्यांना कुठून मिळणार आहे।